नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की विश्वंभर साहेब खूप चिडलेले असतात आणि आता शुभूला म्हणतात की तू आणि तुझ्या बापाने माझा विश्वासघात केलाय, माझ्या पदाचा, माझ्या नावाचा गैरफायदा घेतलाय. आता लगेच नंदा आत्या म्हणते, अरे जाऊ दे रे विश्वंभर, आधीच बाप जेलमध्ये खडी फोडतोय, आता याला कशाला काय करतो, याला काही करू नको, त्याच्या बापाला सोडवायला राहायला पाहिजे ना, तो असू दे, दे सोडून त्याला. नंदा आत्या मुद्दाम टोचून बोलत असते शुभूला आणि श्रावणीला. हा तमाशा चाललेला असतो तेवढ्यात काय पत्रकार मंडळी बरोबर वेळेत आलेली असतात. साहेब साहेब करत ती पळतच आलेली असतात. नंबर सर, महालक्ष्मी देवीचा हिऱ्याचा हार तुमच्या घरातून चोरीला गेला, ही बातमी खरी आहे का? हार चोरीला गेला ही गोष्ट खरी का? विश्वंभर साहेब, आम्हाला उत्तर हवंय. आता कोणीच काही बोलत नाही, अगदी शांत उभे असतात. साहेब, तुम्ही तो हार महालक्ष्मी देवीला अर्पण करणार होता, बरोबर ना? मग तो हार कुठे आहे? वाटते की हा खेळ तुम्हीच रचलाय, तुम्हाला तो हार अर्पण करायचाच नव्हता, फक्त तुम्ही नाटक केलं आणि आता सांगता की हार चोरीला गेला. त्याची सहानुभूती मिळावी म्हणून सगळं काही प्लॅन केलंय का साहेब? आता विश्वंभर साहेब म्हणतात, ए काही बोलू नका, फालतूचे प्रश्न आहे ना हे बंद करायच्या, एकदम आवाज बंद झाला पाहिजे, काहीही विचारायचं नाही. जी चोरी केली ना हाराची, या शुभूच्या बापाने केली, याला विचारा प्रश्न. पण नाही, मागचा पुढचा काहीही विचार केलेला नसतो, डायरेक्ट शुभूच्या बापाचं आणि शुभूचं नाव सांगितलेलं असतं पत्रकारांना. शुभूने आतापर्यंत इतकं प्रामाणिकपणे काम केलेलं असतं, साहेब एका मिनिटात सगळं विसरतात आणि शुभूच्या बापाने चोरी केली, याला विचारा प्रश्न, असं डायरेक्ट म्हणतात. शुभूला इतकं वाईट वाटलेलं असतं. म्हणतात लगेच निघायचं, लगेच निघायचं. वॉचमॅनला म्हणतात त्यांना बाहेर काढायचं. वॉचमॅन अगदी ढकलत ढकलत त्या पत्रकारांना बाहेर काढतो. आणि आता साहेबांच्या समोरून उभी राहते. बाबा एकदा शांतपणे विचार करा ना प्लीज. शुभूने तुमच्यासाठी, आपल्या घरासाठी खूप काही केलंय, मला देवासमान मानतो बाबा, तुमचा शब्द हा शेवटचा शब्द असतो. मला पाण्यात बुडवायला लावा आणि आत्ताच्या आत्ता निघायला लावा त्या शुभूला. दाराचा चेहरा मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय, लगेच चालतं व्हायला लावायचं. साहेब एक सेकंद सुद्धा शुभूला सहन करत नसतात, इथून लगेच निघायचं असं सांगतात. माझ्यासारखा वाईट माणूस नसणारे लक्ष ठेवायचं. आणि आता आवाज वाढवलेला असतो, साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलतोय, माझ्या अण्णांवर चोरीचा आळ घालताय तो चुकीचा आहे, अण्णांनी नाही केलीये चोरी, सगळा प्लॅन आहे, अडकवण्यासाठी डाव रचलाय कोणीतरी आणि त्यात बरोबर माझ्या अण्णा अडकले. प्लॅन आहे साहेब, प्लीज तुम्ही समजून घ्या, त्यांना फसवलं जातंय. अगदी ओरडून ओरडून साहेबांना सांगत असतो की अण्णाने चोरी केलेली नाहीये, अण्णांना कुणीतरी फसवतंय. विक्रमचा आणि अलकनंदाचा डाव आहे हा, साहेब प्लीज तुम्ही समजून घ्या. डायरेक्ट शुभू अलकनंदा असं म्हटल्यावर साहेब लगेच गचंड पकडतात. शुभू शेवटचं सांगतोय, जीभ आवरायची, काय बोलतोय आणि कुणाशी बोलतोय जरा भान ठेव. लगेच निघायचा, लगेच निघायचं, अगदी ढकलून दिलेलं असतं साहेबांनी शुभूला. आता दारात जोरात असा पडलेला असतो. श्रावणी जोरात शुभू असं ओरडते आणि शुभूकडे आता धावणार असते त्याला बघायला. शुभू एकदम खाली पडलेला असतो आणि श्रावणीला फार वाईट वाटत असतं. साहेबांना काहीही वाटत नसतं, एखाद्या भिकाऱ्यासारखं साहेबांनी त्याला लुटून दिलेलं असतं. विक्रमला आणि नंदा आत्याला फार आनंद मिळत असतो की चांगली याची जिरती. आता हे एकमेकांना खानाखुना करत असतात आणि हसत असतात. आणि आता साहेबांच्या भीतीने समोर येत नाही शुभू, त्याचा तोच उठलेला असतो. तो आता उठतो, स्वतःला सावरतो. या शुभूवरचा विश्वास उडालाय ना साहेब, आज मी शपथ घेतो, आज या क्षणाला आणि आत्तापासून या घरात एक पाऊल सुद्धा टाकणार नाही. तुमचे माझ्यावर, माझ्या घरच्यांवर इतके उपकार आहे, या जन्मी तर मी कधीच विसरणार नाहीये साहेब, काहीही झालं तरी मी ते उपकार नाही विसरू शकत. शुभूने हात जोडलेले असतात आणि साहेबांना म्हणतो, येतो साहेब. मी शुभूला थांब थांब म्हणत असते पण शुभू ऐकत नाही. आता शुभूचा इगो हर्ट झालेला असतो. शुभू आता चाललेला असतो, जात असतो, त्याची पावलं अगदी जड झालेली असतात. इतकं त्याला वाईट वाटत असतं तरी पण आता मनावर दगड ठेवून शुभू चाललेला असतो. आता शुभू निघून गेलेला असतो. श्रावणी म्हणते, बाबा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझा त्याच्यावर. त्यात महत्वाचं म्हणजे माझं जीवापाड प्रेम आहे शुभूवर. प्रेमाचं खूळ आहे ना हे डोक्यातून काढायचा श्रावणी, कान उघडे ठेवायचे आणि मग ऐकायचं. साहेब इतके चिडलेले असतात आणि श्रावणीला आता शेवटचं म्हटलं असं सांगत असतात, तुझं लग्न फक्त आणि फक्त रुद्र बरोबरच होणार आहे हे लक्षात ठेवायचं. आता परत मी तुला काहीच सांगायला जाणार नाहीये. इतके चिडून रागाने म्हणत असतात की लग्न हे रुद्र सोबतच होणार आहे. अलकनंदाला फार छान वाटत असतं आणि अलकनंदाला सुद्धा हेच हवं असतं. साहेबांनी सांगितलेलं असतं, जर शुभूला मदत करायला या घरातून बाहेर पडली तर बापाचं मेलेलं तोंड पाहशील. आता श्रावणी अगदी अडकलेली असते बंधनामध्ये. बापांनी शब्द दिलेला असतो की घराच्या बाहेर जायचं नाही आणि तिचं प्रेम बाहेर असतं. श्रावणीला काहीही करता येत नसतं. साहेबांच्या शब्दामुळे श्रावणी आता घरातच अडकलेली असते, आता काहीच करू शकत नसते. शुभूच्या बाबतीत कोणतीच मदत करायला गेली तर साहेबांचा चेहरा तिला दिसत असतो. आता साहेब वर निघून गेलेले असतात आणि सगळ्यांना फार टेन्शन आलेलं असतं. अलकनंदा आणि विक्रम मात्र हसत असतात, एन्जॉय करत असतात, फार चिडलेले असतात. आता रागारागाने त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन बसतात. शुभूची एवढी हिंमत, माझ्या नावाचा गैरवापर करून मलाच फसवतोय. आता साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये येतात आणि तिथे बडबड करत असतात. आलेली असते श्रावणी साहेबांच्या तिथे, कारण श्रावणीला त्यांच्या बरोबर बोलायचं असतं काहीही करून. तिला बघितल्यावर लगेच साहेब चाललेले असतात. श्रावणी म्हणजे थांबा बाबा, जाऊ नका, मला जरा बोलायचं. हीच विक्रम घाडगे पाटलावर एवढा विश्वास आहे, आजवर तुमच्या विरोधात काय काय कारस्थान केलं हे विसरलात तुम्ही.
आणि एका मिनिटात तुमच्या बाजूने तो झाला आणि लगेच विश्वासही ठेवला तुम्ही. शुभू तुमच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार असतो. तुमचं नाव वापरून कोणाला तरी धमकी देईल असं वाटतं तुम्हाला? शुभू असं वागू शकतोय बाबा? जरा विचार करा. ते म्हणतात हो असंच वाटतं मला. कळालं? आता परत परत सांगू नको. मात्र विश्वास नाहीये त्या पोरावर. हा विश्वासघात केला. नंदा अक्का सारखी सांगायची या पोरावर विश्वास ठेवू नको, पण मी मात्र त्याला इतकं जीव लावलं, इतका विश्वास ठेवला, शेवटी त्याने पाठीत खंजर खुपसलाच. शुभूच्या अण्णांनी हार चोरलेला नाही बाबा, अगदी शेवटचं सांगते मी. मुलाच्या पिशवीत हार सापडला आणि तोंड वर करून मला म्हणते की हार चोरलेला नाहीये. तू सुद्धा शुभूची वकिली करायला चाललीयस का? हा विक्रम घाडगे पाटलावर अजिबात विश्वास नाहीये. शुभूचे बाबा कधीही चोरी करणार नाही हे मला माहिती. इतकी बोलत असते साहेबांना, कारण तिला पटवून द्यायचं असतं की शुभूने काही एक केलेलं नाहीये, तो निर्दोष आहे. किती बदनामी होईल. पत्रकारांच्या समोर का बोललात तुम्ही की शुभूच्या बाबांनी हार चोरलाय? बाबा का असं केलं तुम्ही? श्रावणी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी साहेबांना आठवण करून देत असते, जाणीव करून देत असते. साहेब इतके रागत असतात की त्यांना कशाचा काही एक परिणाम होत नसतो. 100% खात्री आहे कटाच्या मागे आत्याचा हात आहे. साहेब येतात आणि श्रावणीच्या कानाखाली देणार, स्वतःला सावरतात आणि जोरात किंचाळतात श्रावणी. त्याला फार आवडतात, नाही तर श्रावणीच्या कानाखाली द्यायला लागलेले असतात साहेब. नंदाच्या विरुद्ध एक सुद्धा शब्द ते ऐकायला तयारच नसतात. ठीक आहे, तुम्हाला माझं नाही बोलणं कळते आणि पटतही नाहीये, नका पटू. तू एक दिवस नक्की कळेल शुभू काय आणि कोण काय. आणि शुभू अगदी ओरडून ओरडून खरं बोलत होतो हे वेळ निघून गेल्यावर कळणारे बाबा, तेव्हा फक्त पश्चाताप कराल, बाकी काहीच नाही. अक्काबद्दल एक शब्दही ऐकणार नाही. आता परत जे बोलली ते याद राख श्रावणी. गद्दार आहे गद्दार. आता लगेच स्वीटी आलेली असते. 100% खरं बोलताय साहेब, तुम्ही 100% गद्दार आहे. हिंमत कशी झाली का स्वीटी या घरात पाऊल ठेवायची? ते लगेच हात वगैरे जोडते, गयावया करते स्वीटी. तोंड वर करून साहेबांच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते साहेब माफ करा, खरंच माफ करा. मी जे काही केलंय ना ते कानावर आलं आणि धावत पळत तुम्हाला भेटायला आले, राहवलंच नाही बघा साहेब. म्हणते स्वीटी बासा, आणि काय तमाशा लावला इथे? याची हिंमतच काय? तुझं कारण काय ग मध्ये बोलायचं? त्या नजरेत मी गुन्हेगारच असेल त्याबद्दल काही म्हणणंच नाहीये माझं. मला फसवलं आणि मग या घराबाहेर काढलं. सगळं कारस्थान शुभूचं होतं बघा. लहानपणापासून शुभूचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं बघा साहेब. ही स्वीटी काहीही बोलत सुटलेली असते साहेबांच्या समोर. सतत श्रावणीच्या मागे पुढे करायचा. तेवढाच राग होता माझा तिच्यावर, बाकी काहीच राग नव्हता. मलाच नाही माझ्या घरच्यांना पण खूप त्रास दिला. शुभू दिसतो तसं नाहीये साहेब. ती स्वतःच्या स्वार्थासाठी शुभू बद्दल काहीही खोटं नाटं सांगत असते साहेबांना. श्रावणीला शुभूने खोट्या प्रेमात अडकवलं आणि श्रावणी अडकत गेली. फक्त पैशासाठी केलंय, तुमचा पैसा दिसतोय ना म्हणून शुभूने सगळं केलंय. स्वीटी म्हणते खरं सांगते साहेब मी. श्रावणी म्हणते स्वीटी शांत बसा, उगाच काही बोलायला जाऊ नको, एकदम गप्प बस. माझ्या आईची शपथ घेऊन सांगते साहेब, मी खरं बोलते, काहीच खोटं बोलत. माझीच होती. त्या शुभूवर विश्वास ठेवला, त्याला स्वतःच्या जवळ केलं आणि शेवटी त्यांनी काय केलं? रंग दाखवलेच. साहेब सुद्धा आता स्वीटीच्या होला हो करत असतात आणि शुभूच्या विरोधात बोलत असतात. त्याला दोष देऊ नका, ही पोरगी खोटं बोलतीये बाबा, शुभू चांगला आहे ही सांगते ते सगळंच खोटं आहे. साहेब म्हणतात तू तर माझ्याशी बोलूच नको, इथून लगेच चालतं व्हायचं, माझ्या नजरे पुढून चालतच व्हायचं. तिला हेच हवं असतं. साहेब आता श्रावणीचा सुद्धा तिरस्कार करायला लागलेले असतात. चेहरा पाहिजे सुद्धा इच्छा नाहीये, लगेच चालतं व्हायचा माझ्या नजरेपासून लगेच. तुम्ही हे सगळं जे चाललंय ते फक्त बघत असतो, काहीही मध्ये बोलत नसतो. साहेब आता श्रावणी निघून गेल्यावर म्हणतात पृथ्वी नंदा अक्का कुठे रे? अर्जंट कामासाठी दिल्लीला गेली मगाशी. कोणता आहे ना आता नंदा आत्ता सोडू शकते, बाकी कोणीच नाही. पृथ्वी साहेब आता बाहेर निघून गेलेली असतात. स्वीटी एकटीच ऑफिसमध्ये थांबलेली असते. वा 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 स्वीटे, वेळेवर आगीत तेल ओतलंय, एक नंबर काम केलं का स्वीटे, एक नंबर. स्वीटी स्वतःच कौतुक करत असते. असा भडका उडणार की बघत स्वीटीला फार आनंद मिळत असतो की आता भडका उडणार आणि भडका बघायला मजा वाटणार. इकडे आता शुभू शी रिक्वेस्ट करत असतात, गयावया करत असतात की अण्णांना सोडा, अण्णांना टॉर्चर करू नका. रुद्र काही एक ऐकायला तयार नसतो. रुद्र इतका विचित्र असतो की त्याला आईच्या वयाचं सुद्धा भान राहिलेलं नसतं. आई अक्षरशः पाया पडत असते तरी सुद्धा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. आई आता रुद्रला म्हणत असते त्यांना बाहेरची जेवायची सवय नाहीये, गोळ्या पण चालू, एकदा समजून घ्या आणि प्लीज त्यांना हे जेवण देऊ द्या. मला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे घर आहे, पोलीस स्टेशन आहे, माझं घर नाहीये. कुणी यायचं हवं तेव्हा भेटायचं, कुणी यायचं घरचं जेवण जेवायला द्यायचं. पोलीस स्टेशनचा अर्थ कळतो का? त्यामुळे हे नाटकं चालणार नाहीये, इथून लगेच निघायचं. म्हणतो कोणत्या जन्माचं वैर काढताय हो? कसला राग काढताय? राग माझ्यावर आहे तर माझ्याशी काढा, की माझ्या वडिलांना आणि आईला का त्रास देताय? तो रुद्र म्हणतो अरे बाबा तुझ्यासारख्या नोकराशी वैर घेऊन मी काय करू, आणि नोकराबरोबर कसलं आलाय माझं वैर? शेवटी तो नोकरच ना रे. हा रुद्र इतका घाणेरडा असतो की शुभूला तीनदा जाणीव करून देत असतो की तू नोकर आहेस, नोकर आणि मी मालक. तुझी थोडक्यात तो लायकी काढत असतो. तुझ्याशी दुश्मनी करून काय मिळणार आहे? आपल्या लेवलच्या माणसांची दुश्मनी करायची असती रे. घरचं जेवण द्यायची एवढी हौस आहे ना तर कोर्टात जायचं, चांगला वकील करायचा, जी स्टेजची परवानगी घ्यायची. मग काय, कधीही भेट, कधीही जेवण दे, चालेल की. परवानगी मिळाली की भेट की त्यांना, बघ मी अडवणार नाही. तारांकित हॉटेलमधलं जेवण द्यायचंय, घरचं जेवण द्यायचं, इकडचं जेवण द्यायचंय, कोणतं पण जेवण दे की. शुभूला आणि आईला नाराज केलेलं असतं रुद्रने, अपमान केलेला असतो आणि शेवटी जेवण देऊच दिलेलं नसतं. शेवटी ते नाराज होतात. समजूत काढत असतो तेवढ्यात काही शोभाचा फोन आलेला असतो. शुभू म्हणतो उचल पटकन.
शोभा फोन लावल्या लावल्या रडायला लागलेली असते, कांगावा करते. अगं इतकं अनर्थ घडलाय, मिनिस्टरची माणसं आली, सगळं सामान बाहेर फेकलं रस्त्यावर आणि मला सुद्धा धक्के मारून बाहेर काढले. आई म्हणते अरे देवा आता काय करायचं. आई रडून रडून शुभला सांगत असते, मिनिस्टर साहेबाच्या लोकांनी सगळं सामान रस्त्यावर फेकून दिलं आणि आपल्याला तिथून जायला लावलं. आत्ताच्या आत्ता घरी जायला लागणार, कुठेतरी सोय करायला लागणार. घरी जा, मी इथे बघतो अण्णांच्या जेवणाचं, तू ताई जवळ जा बरं. आई डबा ठेवून घेतलेला असतो आणि आईला एकटीलाच घरी पाठवतो. तो पोलीस स्टेशन मध्येच थांबलेला असतो. श्रावणी आलेली असते. कशाला आलीस ग, तुझं तोंड घेऊन येते. श्रावणीला ताई बोलत असते, आता तुला काय पाहिजे. काकू तुम्ही काहीतरी गैरसमज करताय, अण्णांना भेटायला आलीये. अण्णा भेटायची काहीच गरज नाहीये ग बाई. तुमच्या बाबांनी आमच्या निष्पाप अण्णांना इतकं मारलंय, ठरवलंय, नको नको ते हाल केलेत आणि आता काय बघायला आलीयस त्यांना. तुझ्या बापाने सगळेच दिवस दाखवले, पोराला नोकरीवरून काढलं आणि आता तर आमचं घरातलं सामान सुद्धा बाहेर टाकलं, आम्हाला बेघर केलंय. तुझ्या बापाने सगळं दाखवलं, आता तू काय बघायला आली ग बाई. मला हे ऐकल्यावर धक्काच बसलेला असतो की बाबासाहेब म्हणजे बाबा कसं यांचं सामान बाहेर फेकायला लावतील. असं काहीतरी करणार नाही, काहीतरी गैरसमज होते किंवा दुसरंच कोणीतरी केलं असणार आहे. बाबांचं नाव सांगू ते असंच झालंय, मी कशाला खोटं बोलू. ती म्हणते श्रावणी तुला सांगू का, एकीकडे तुझा इतका अभिमान वाटला होता की आम्ही नोकर माणसं तरी सुद्धा माझ्या पोरावर इतकं प्रेम केलं, इतका जीव लावला आणि माझ्या पोराशी आयुष्यभराचं नातं जोडायला निघाली. त्या शंका होतीच, तू मिनिस्टरची पोरगी, हे प्रेम कसं पुढे जाणार, आपल्यातली दरी कशी भरून निघणार. त्या पोराच्या आनंदात मी काहीच बोलू शकले नाही. मला माहिती होतं हे पूर्ण होणार नाही. सुखातच मी सुख मांडलं आणि शेवटी काय झालंय, आता श्रावणी ही रडायला लागलेली असते, आई सुद्धा रडत असते. तुला सांगतेय माझ्या पोराबद्दल तुझ्या मनात एवढंच जरी प्रेम असेल तर ते काढून टाक. तुमचं लग्न अशक्य आहे. शुभू आणि तू एकत्र येणं कधी शक्य नाहीये बाई. आता मला तुम्हाला एकत्र आणून अजून काही वादळ निर्माण करायचं नाहीये, तेव्हा माझ्या पोराचा नाद तू सोडून दे. आई रडत असते आणि श्रावणीला डायरेक्ट म्हणते की सगळ्या गोष्टी विसरून जा, पोराची पाठ सोड. ते प्लीज असं काही करू नका आणि असं बोलू सुद्धा नका प्लीज. का मला हात जोडताय, का माझ्या गयावाया करताय तुम्ही. श्रावणी आम्ही इतकं सोसलंय, आता काही सोसायची सहन करायची ताकदच नाहीये. पण फोन लावलेला असतो. आई म्हणते शोभा मी लगेच निघालो, मी आल्यावर करतो काहीतरी. घाईघाईने निघून गेलेली असते. मी आता रडत असते, शुभूचा हात पकडते. जे काय घडलं ते खूप वाईट घडलंय आणि मला फार वाईट वाटतंय, पण कसं आहे ना शुभू, मी काही करू पण शकत नाहीये. हा सगळ्याच्या मागे फक्त आत्या आणि तो विक्रमच आहे, बाकी कोणीच नसणार. मी म्हणते हीच वेळ आहे आपलं प्रेम जगाला दाखवून द्यायची. आता काय कुणालाच घाबरायचं नाही. श्रावणीच्या हातातला हात खाली काढून घेतलेला असतो. श्रावणीला आश्चर्य होतं की शुभ असं का वागतं. पण तो कोणतं प्रेम श्रावणी, वडिलांनी पायाखाली चिरडून टाकलं ते प्रेम. हे जरी झालं श्रावणी तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तसंच राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेम जिवंत राहणार आहे. त्या कुटुंबापुढं, आई वडिलांच्या स्वाभिमानापुढं हे प्रेम काहीच नाहीये, हे सुद्धा तुला सांगतो मी श्रावणी. त्यामुळे आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकणार नाही. त्यातच तुझं आणि माझं भलंय आणि त्यात सगळ्यांचंच भलंय. त्यामुळे श्रावणी प्लीज प्लीज मला विसरून जा. मी म्हणते शुभू तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का, तुला विसरून जाणं शक्य नाहीये, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये. श्रावणी अगदी वेड्यासारखी करायला लागलेली असते. शुभूला म्हणते तू असं बोललाच का, मी तुला विसरणं शक्यच नाहीये. हात पकडलेला असतो. श्रावणी रडत असते. आपण काहीतरी मार्ग काढूया. हे सगळं बघितलेलं असतं रुद्रप्रतापने. शुभूला ती जवळ घेत असते, त्याच्या हातात हात घेत असते, रडत असते, गयावया करत असते. शुभू म्हणतो श्रावणी इथून निघून जा, आता थांबण्यात काहीच अर्थ नाहीये, प्लीज तू जा. म्हणते मी नसते जात. शुभूने समजावलेलं असतं. तेव्हा श्रावणी म्हणते ठीक आहे तू म्हणतोयस तर मी जातीये. मला खात्री आहे अण्णा निर्दोष आहे. माझा तुझ्यावर आणि अण्णांवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. अण्णांनी काही केलं नाही हे सुद्धा माहितीये आणि एक दिवस हे सिद्ध सुद्धा होणार आहे. शुभू काय झालंय, कसं झालंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला शोधायची आणि शुभू सगळ्या प्रश्नांची उत्तर मी शोधणार आहे. त्यांना जेलमधून सोडवायला मी मदत करणार आहे. काहीतरी धागेदोरे माझ्या घरातच सापडतील, मी ते शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करते. करताना सावधगिरी बाळग, कारण फार अवघड आहे तुझ्या पुढे सगळेच प्रश्न. जरी साहेबांना कळालं तर अवघड होऊन जाणार. श्रावणी शुभू एकमेकांच्या हातात हात देतात. आता श्रावणी चाललेली असते, कारण साहेबांना चोरून आलेली असते ती भेटायला आणि आता पटकन घरीही जायचं असतं. सगळं रुद्रप्रतापने बघितलेलं असतं की श्रावणी आली आहे, शुभूची मदत करणार आहे. सगळं काही त्याने डोळ्याने बघितलेलं असतं. इकडे स्वीटी घरी आलेली असते आणि लगेच अलकनंदाला फोन लावते. तुम्ही इथं असताना तर फार मज्जा आली असती. मगाशी जो तमाशा झाला ना साहेबांचा समोर श्रावणीचा, तो बघायला तुम्ही असायलाच पाहिजे होता. स्वीटी हसून हसून नंदा आत्याला सगळं काही सांगत असतं. साहेबांना खात्रीच पटलीये, सगळं खरं बोलतीये. श्रावणीला शुभूने खोट्या प्रेमात पाडलं, फसवलं फक्त पैशाच्या लालचीसाठी. तुम्ही इथली काळजीच करू नका, बरोबर इथे मॅनेज करते मी. आता पृथ्वी काका, अपर्णा काकू फार टेन्शन मध्ये असतात, कारण समोर जे घडत असतं फार विचित्र असतं. काकू म्हणते मला फार भीती वाटते, हो काय संकट आलंय हे घरात. आता पळतच आलेली असते. काकू माझ्या प्रश्नांची खरं उत्तर दे. हे सगळं विक्रमने आणि आत्याने घडून आणलंय ना सगळं, तुला आणि अण्णांना अडकवण्यासाठी घडवलंय सगळं आणि
तुला सगळं माहिती आहे. आता माझ्या प्रश्नांची सगळी खरी उत्तर हवी का काकू? मला दोघांना चांगलंच माहिती आहे सत्य, पण तुम्ही काही बोलत नाही आहात. तू खोटं का बोलतेस? का समोर येत नाहीये? म्हणते चुकीचा संशय घेतीये. मी खोटं नाही बोलते, मी खरंच बोलतीये. म्हणते तू खोटं बोलतेस, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की. शुभू बाबांच्या नावाचा वापर करून विक्रम गाडगे पाटलाला सुद्धा साथीला धरून बाबांना अडकवण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही, किंवा बाबांच्या नावाचा, बाबांच्या सगळ्या रुबाबाचा कधीच तो गैरफायदा घेणार नाही, हे तुला माहितीच आहे. आणि शुभू किती चांगला आहे, कधीच वाईट तो करू शकत नाही, हे माहिती असताना सुद्धा तू काही बोलत नाहीये. काकू तू का गप्प बसली मला तेच कळत नाही. काय काकू सांगतीस का तू? आणि पृथ्वी काका फार घाबरलेले असतात. श्रावणी उत्तर विचारत असते, मला उत्तर हवंय आणि तुम्हाला माहिती ते सांगा प्लीज, काय खरं आहे ते. तू सारखी सारखी म्हणते मी खरं बोलतीये, मला काहीच माहित नाही, बाकीचं मी जे सांगते तेवढंच खरंय. खरं नाहीये तू जे सांगतेय, जे लपवतेस ते खरंय, सांग. काका समोर येतो आणि श्रावणी हे बघ, जे सांगितलं तेवढंच खरंय, बाकी काहीच खरं नाहीये. खरंच होती का तुला नंदा अक्काच्या नादाला लागायची? कशाला तिच्या नादी लागली? सगळं झालंच नसतं तिच्या नादाला लागली नसतीस तर. तू काय बोलतोयस? माझ्याकडे बघून बोल. या सगळ्यात आत्याचा काहीतरी डाव आहे, बरोबर ना? आत्याच सामील आहे सगळ्यामध्ये. आत्याने सगळं कटकारस्थान रचलं. सगळं तुला आधीपासून माहितीये, तरी सुद्धा गप्प बसला तू. तुझ्यासमोर एवढं सगळं घडलं तरी पण तू काका काहीच बोलला नाही. दोघांना सुद्धा पिऊची शपथ आहे, आता तुम्हाला खरं बोलायलाच लागणार आहे. जे खरं आहे ना काका काकू, मला आत्ताच्या आत्ता ऐकायचंय तुमच्या तोंडून. श्रावणी म्हणते काय ग काकू, घरात एवढा गोंधळ चाललाय, पिहू कुठेच दिसले नाही, कुठे पिहू? आता श्रावणीच्या लक्षात आलेलं असतं, काका काकू का गप्प? तुझा विचार तू नको करूस, आम्ही आई बापा आहोत, आम्ही बघू तिचं काय करायचं आणि कसं विचार. इथून जा म्हणजे जा, इथून निघ म्हटल्यावर निघ. श्रावणीला अगदी धक्के मारून अपर्णा काकूने बाहेर काढलेलं असतं. अपर्णा काकू आणि काका यांना ब्लॅकमेल तसं केलेलं असतं पिऊच्या नावाने, म्हणून बिचारे इतके घाबरलेले असतात की ते श्रावणीची मदतही करत नसतात आणि खरं काय घडलं हे सुद्धा सांगायला तयार नसतात. काकूने ढकलून दिलेलं असतं श्रावण, नक्की पिऊचा काहीतरी संबंध आहे, म्हणूनच काका काकू घाबरले. आता श्रावणीच्या लक्षात येतं. श्रावणी आता मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट स्वीटीकडे आलेली असते, स्वीटीच्या घरी. आई शुभंकरची होणारी बायको माझ्या घरी? काय ग श्रावणी, का फालतूची बडबड झाली? आता मी काय विचारते त्याचं उत्तर द्या स्वीटे. तू कुठे स्वीटे, मला सांग, काका काकूचा आणि पिऊचा काय संबंध आहे सगळ्या प्रकरणाची? मला काय माहिती आणि मला काय विचारतीयस? त्याने आणि विक्रम घाडगे पाटलाने मिळूनच शुभूच्या वडिलांना अडकवलंय हे मला माहितीये, पण या सगळ्यात पिहूचा काय संबंध आहे? पिहू कुठे तेवढं सांग. मध्ये बंद पडायचा श्रावणे, माझ्या घरात माझ्यावर आरोप नाही करायची, मला नाही माहिती कोण कुठे. पड घ्यायचं आणि लगेच निघायचं, इथून लगेच निघायचं. आता निघून गेलेली असते, पण तुला लक्षात ठेवणारा स्वीटे मी. आता कामाला लागलेली असते, तिच्या एक एक गोष्टी लक्षात यायला लागलेल्या असतात. 100% काहीतरी आहे, म्हणूनच काका काकू घाबरलेत आणि पिहू सुद्धा दिसत नाहीये. आणि आता तिच्या डोक्याला इतका त्रास करून घेत असते. हार कोणी चोरला असेल? एवढ्या मोठा हार चोरल्याचा आळ अण्णांवर का आला असेल? अण्णांवर तो आरोप घालून कुणाला काय फायदा होणार असेल? श्रावणी सगळ्या बाजूने विचार करत असते. काही धागे दोरे जुळतात का? काही क्लू मला मिळतात. आलेला असतो रुद्रप्रताप. आणि मला तुमच्याशी जरा 2 मिनिटं महत्वाचं बोलायचंय. श्रावणी म्हणते बोला की. 100 विचार सुरू असताना मी तुमच्याशी कसं बोलू? आणि सगळ्यात जे काही झालं ते मिसअंडरस्टँडिंग होतं. मिसअंडरस्टँडिंग? श्रावणी, एवढी मोठी गोष्ट लग्नाची आणि मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते? आता हा रुद्र श्रावणीचा पिच्छाच करत असतो. विसरता का हॉस्पिटलमध्ये माझा हात हातात घेऊन आय लव्ह यू असं म्हणाला? कसं विसरताय तुम्ही? म्हणून मी तुमच्या बाबांकडे तुमचा हात मागितला, बाकी काहीच नाही. हेच मी शुभू समजून मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणले. मला वाटलं तो शुभूच आहे. मी तंद्रीत होते आणि मला कळालंच नाही शुभू आहात की तुम्ही आहात, म्हणूनच मोठं गैरसमज झालाय आपला. राग येत असतो ह्या रुद्रला. रुद्र दिसतो तसा नसतो, अगदी तो राक्षस असतो. राक्षस तो समोर कुणी आलं की छान नॉर्मल वागतो आणि एकटा असला की अगदी राक्षसी रूपात येत असतो. श्रावणी जेव्हा त्याला नकार देत असते, मी शुभवर प्रेम करते असं सांगत असते, हाताच्या मुठ्या अशा त्याने घट्ट आवळलेल्या असतात. काय करू आणि काही नाही, त्याला इतका राग येत असतो. ही मला नाहीच कसं म्हणू शकते आणि त्या भिकारड्या शुभूला कसं हो म्हणू शकते? त्याच्या मुठी खाली आवळत असतो आणि वर स्माईल असती चेहऱ्यावर, फार शांतपणे हो हो, आणि श्रावणी जे काय म्हणते ते सगळं ऐकत असतो. रुद्र श्रावणी त्याला नाही म्हटलेली असते. श्रावणी त्याच्याशी बोलून रूम मध्ये निघून जाते. हा घरी येतो आणि इतका तावातावाने आलेला असतो. घरातल्या सगळ्या वस्तूंची फेकझोक करत असतो, रागराग व्यक्त करत असतो. त्याची जी राक्षसी वृत्ती आहे ती जागी झालेली असते. आणि नाही म्हणाली हे त्याला सहनच होत नसतं. त्याचा बेल्ट काढलेला असतो आणि बेडवर इतका जोर जोरात त्या बेल्टने मारत असतो की बस. श्रावणी आता त्याला बोललेली असते की त्या दिवशी मला वाटलं शुभू आहे आणि तुम्हाला शुभू समजले आणि आय लव्ह यू म्हटले. खरंच सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्यामुळे तुमचा गैरसमज झाला. सारखं सारखं रुद्राला आठवत असतो आणि तेवढा त्याला राग येत असतो. स्वतःचे केस तो ओढत असतो, इतका राग त्याला आलेला असतो. आणि त्याला म्हटलेली असते आपण फक्त मित्र राहू शकतो का? तेव्हा तो म्हटलेला असतो हो हो नक्कीच, मी तुझा मित्र. तो शुभू कोण? प्रेमी? त्याची लायकी आहे का? तो नोकर आहे, नोकर. आणि मी रुद्रप्रताप तुझा मित्र राहणं शक्यच नाहीये. श्रावणी, काहीही झालं तरी मी तुझा मित्र राहू शकत नाही, कारण मी फक्त मित्र बनायला आलोच नाहीये. मी काहीही झालं तरी तुला मिळवणार आणि तू माझी आणि माझीच होणार. हा रुद्रप्रतापचा शब्द आहे, कळतंय का? आता रुद्र अगदी पेटलेला असतो. काहीही करून त्याला श्रावणीला मिळवायचं असतं कोणत्याही परिस्थितीत.
बघू आता मित्रांनो, रुद्र काय चाल खेळणार, काय काय डावपेच करणार आणि शुभूपासून श्रावणीला मिळवणार का, आणि श्रावणी सुद्धा शुभूला सोडून रुद्राचा हात पकडणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.